लाभार्थी होणार आहेत, ही सगळीच मंडळी सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील। कारण बऱ्याचशा वेळेला काय होतं, सरकार जेव्हा काही देतं त्यावेळेला ते अपेक्षित करतं आणि अपेक्षा करणं योग्य आहे। मला विश्वास आहे मराठा समाज हा जाणकार आहे आणि तो या सगळ्या महायुतीच्या उमेदवारांपाठी खंबीरपणे उभा आहे। बघा, मग ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कालखंडामध्ये म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी कधी मुख्यमंत्री पदावर नव्हतीच, पण काँग्रेस हे ज्या मुख्यमंत्री पदावर होते त्यांनी कधी काय केलं नाही, मग त्यांना मदत करणार का? हो, तसंच चाललं। किती चुकीचं होईल। देवेंद्र फडणवीस साहेबांनी 12 आणि 13% आरक्षण दिलं, महामंडळ दिलं, सारथी दिलं, याच्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये कित्येक हजार मराठा समाजाची मुलं कामाला लागली, त्यांच्या नोकऱ्या त्या ठिकाणी साबूत झाल्या, त्यांना वेगवेगळ्या सवलती मिळाल्या, मग त्याच्यावरती आपण नजरअंदाज करणार का? ज्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये मी मराठा समाजाचा आहे, मी मराठा समाजाला न्याय मिळवून देईल असं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला नतमस्तक होऊन त्यांनी शपथ घेतली, त्यांनी कुणबी प्रमाणपत्र फार कमी वेळामध्ये शोधून काढल्या, मोठी यंत्रणा त्यांनी त्या ठिकाणी लावली, कुणबी बरोबर 10% मराठा समाजाला न्याय दिला, त्यांनी महामंडळाला आर्थिक तरतूद करून दिली अजितदादा पवारांनी। मग या गोष्टीवरती आपण दुर्लक्षित करणार आहोत का? हे प्रत्येक मराठा बांधवांनी समजून घेणं गरजेचं आहे। नक्कीच 5 बोट एकासारखी नसतात। नाही, पण दोष आरक्षणाबाबत काय ठोस घेतलंय हे बाकीच्या माझं मूळ विषय आरक्षण नाही, महामंडळाला निधी देणं वगैरे हे जे काय ना, हे मागच्या सरकारने त्या वेळेला केलं। आरक्षणाच्या मुख्य मुद्द्यावरती काय केलंय? आरक्षणाच्या मुख्य मुद्द्यावरती कुणबी प्रमाणपत्र जे आंदोलनकर्त्यांची मागणी होती त्याचं सर्वेक्षण झालं। याच्या अगोदर का नाही काँग्रेसच्या लोकांनी केलं, का नाही केलं? मूळ मुद्दा आहे ना। मग ते माझं पूर्ण तर होऊ द्या, मग तुम्ही नक्की बोला, उत्तर द्यायला मी खंबीर आहे, पण त्यावेळेला कुणी बोलणार नाही। पण त्या नोंदी मिळाल्यानंतर आपल्या मराठा समाजाच्या लोकांनी त्याच्या योजनेचा फायदा घ्यायला लागले आणि आता राहिला सगळे सोयरेचा। तर आपल्यालाही माहिती आहे की निवडणुकीच्या कालखंडामध्ये आचारसंहितेमध्ये कुठल्याही प्रकारे राज्य सरकार विशेष मोहीम राबवून याच्याबद्दल सर्वेक्षण करू शकत नाही, हे तुम्हालाही माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे। आणि म्हणून हे निवडणूक झाल्यानंतर सगळे सोयऱ्यांचाही निर्णय आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार तिघही मंडळी याच्याबद्दल ठोस निर्णय घेतील, मला पूर्णपणे विश्वास आहे।